म्हणून गावकऱ्यांना मी एवढी विनंती करतो, थोडं मागे पुढे होईल पण कामं होतील आणि कामं करण्यासाठी तुम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलाय आणि एवढं मोठं तुम्ही आम्हाला कोकणवासियांनी प्रेम दिलाय. त्यामुळे आमचंही कर्तव्य आहे की तुम्ही जे मागणी करता त्याच्यासाठी आता प्रयत्न आम्ही पण करावे. कधी कधी प्रयत्न आमचे चालूच असतात पण कुठं कुठं होत नाही. आता 3 रस्त्याचा प्रस्ताव दिला होता, एकच रस्ता आमचा मंजूर झाला. पुढच्या वेळेस आमचे 2 रस्ते मंजूर होतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्ही त्या प्रकारे आमची व्यूहरचना किंवा आमचं मागणी आमचं सदैव आमचे पाठपुरावे चालू राहतात. आमदार साहेब आम्हाला वेळोवेळी त्यासाठी मदत करतात आणि आमची तो एक रस्ता बंद झाला आपला विगाव कापूसतंडी कसबेगाव, आता तो या मार्गे मंजूर झाला पण आपण एक तोही टाकलाय टाकरखेडा पैकी हा रस्ता आपला समजा गडकरी साहेबांच्या माध्यमातून नाही हो तो मंजुरात झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक आणखी काकडा टाकरखेडा ते धनेगाव काकडा एक तो रस्ता टाकलाय आणि एक आपला काकडा टाकरखेडा कापूसतंडी साक्री अशोकपूर आणि आपलं कसबेगाव या मार्गे आपण तो समजा कल्लार असे 2-3 रस्ते टाकले होते. त्यापैकी आपला हा प्रस्तावित झाला आणि हाही मोठा रस्ता होता. खूप मोठी समस्या होती. बऱ्याचदा गुड्डू पाटील वगैरे सगळे इकडचे लोक नेहमी म्हणत होते की हा रस्ता आमचा झाला पाहिजे आणि या रस्त्याचं आज आमचं म्हणजे अहोभाग्य गावाचं आणि देवाची कृपा तर हा रस्ता मंजूर झाला आणि खरोखरच एक चांगलं काम खासदार साहेबांच्या हस्ते आमच्या हस्ते हे होऊन गेलं आणि होऊन राहिलं. असेच